नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर आपले आता बऱ्याच दिवसातनं व्हिडिओ पडलेला नाही, तर आता मी टाकतो व्हिडिओ. तर आपली जरा कंटिन्युटी होत नाही, इथून पुढं करण्याचा प्रयत्न करू. तर ही जी तुम्ही बाग बघता ही आपली 15 नंबर पपईची बाग आहे. 15 नंबर म्हणजे 15 नंबर ही एक पपईची व्हरायटी आहे की जी तैवान 786 जी व्हरायटी आपली त्यातली सिलेक्टिव्ह व्हरायटी आहे. तर ह्या 15 नंबरचं वैशिष्ट्य असं आहे की फळं जी आहेत ह्याची, तर ती फळं जास्त म्हणजे लांबीला जास्त होतात, गोलाकार होत नाहीत. आणि ह्यांची गोडी थोडीशी तैवान 786 पेक्षा जास्त असते. आणि फळं लांबती असल्यामुळं ह्याच्यामध्ये बियांचं प्रमाण आहे ते पण थोडंसं, ह्यामध्ये बियांचं प्रमाण पण थोडंसं कमी असतं त्या तैवान 786 पेक्षा. तर ह्या प्रकारे आपली पपईची बाग आहे. तर ह्याची लागण आपण 15 जानेवारी 26ला, म्हणजे आज जवळपास जुलै म्हणल्यावर 5.5 महिने झाले. आज 5.5 महिन्याची ही बाग आहे. तर ह्याला उन्हाचा जो तडका होता, म्हणजे ह्या वर्षी जूनमध्ये सुद्धा भरपूर ऊन होतं, त्यामुळे ती पहिल्या ज्या कळ्या निघालेल्या आहेत त्या थोड्याशा करपलेल्या. तर इकडे एक मिनिट, तर तुम्ही बघू शकता ह्या ज्या कळ्या आहेत ह्या, तर ह्या पहिल्यांदा निघालेल्या कळ्या होत्या, त्या उन्हामुळे करपून गेलेल्या आहेत. पण एक असा प्लस पॉईंट असा झालेला आहे की हे ज्या आपल्या कळ्या निघतात आहेत ह्या एका ठिकाणाहून 3-3 कळ्या निघतात आहेत. त्यामुळे जी पहिल्यांदा करपलेली कळी आहे ती फक्त मधली कळी करपलेली आहे. आणि आता जसं त्यांना न्यूट्रिशन मिळेल त्याप्रमाणे कडेच्या ज्या 2 कळ्या आहेत त्या आता येतील आपल्याला. तर अशी ही आपली बाग आहे. तर ही बाग आपण लावताना सुरुवातीला प्लेन रानावर लावलेली, त्याच्यानंतर ना एक महिन्या 1.5 महिन्यानं आपण कट्टे ओढून घेतलेले आहेत. आणि एक 2-3 महिन्यानंतर आपण डबल लॅटरल केलेली आहे, म्हणजे एका झाडाला इकडे एक इनलाईन इकडे एक इनलाईन अशी 16 mm ची केलेली आहे. आणि मध्ये आपण शेणखत भरून घेतलेलं आहे. तर शेणखत आपण एका झाडाला जवळपास एक पाटी फुल, माझ्या मते 8 ते 9 किलो शेणखत एका झाडाला घातलेलं आहे. इकडे अर्धी पाटी आणि इकडे अर्धी पाटी, अशा प्रमाणे म्हणजे 2 झाडाच्या मध्ये आपण एक पाटी फुलं भरून टाकलेली आहे. तर त्याच्यानंतर आपण ह्याला मायक्रोन्युट्रियंट्समध्ये जवळपास एक 15 दिवसाला एकदा 5 किलो मायक्रोन्युट्रियंट आपण सोडत असतो. आपलं झिंक झालं, त्यानंतर बोरॉन झालं, हे जे आपले मायक्रोन्युट्रियंट ते आपण सोडत असतो. आणि कळी निघायसाठी 13-40-13 सोडलेलं आहे आपण, एकरी 3 किलो प्रमाणे 13-40-13 पण सोडलेलं आहे. तर ह्या प्रकारे 12-61-13-40-13 वगैरे पण आपण ह्याला दिलेलं आहे. तर मायक्रोन्युट्रियंटवर होणारा जो खर्च आहे आपला तो कमी करण्यासाठी आपण आता याला एक 4-5 दिवसांनी चांगला बेसल डोस आपण भरून घेऊन आणि कट्टे दात्यानं मजवून घेणार आहे. तर ह्या प्रकारे आपली बाग आहे. तर पपईला बऱ्यापैकी लोकांना लीफ कर्ल व्हायरसचा हा येतो, प्रॉब्लेम येतो. तर आपल्याही बागेत एक 3-4 झाडं लीफ कर्ल व्हायरसचे आलेले आहेत. येलो मोझॅक आपल्याकडे अजून तरी नाही आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. आपल्या इथे एक लीफ कर्ल व्हायरसचं झाड आहे. तर हे झाड बघू शकता तुम्ही, हे आपल्यात लीफ कर्ल व्हायरस आलेला आहे. तर लीफ कर्ल व्हायरस येण्याचं कारण म्हणजे हा ट्रान्सफर होतो थ्रिप्स थ्रू. तर तुम्ही जर थ्रिप्सवर कंट्रोल केलं तर लीफ कर्ल व्हायरस तुमच्यात जास्त पसरणार नाही. हे बघा, हे आपल्यात एक झाड आलेलं आहे. तर याच्यानंतर आपण व्हायरसान, त्याच्यानंतर व्हायरससाठी आणि हे थ्रिप्ससाठी टाटा मानिक वगैरे ह्यांचे स्प्रे घेतलेले आहेत. त्यामुळे ह्या काही कंट्रोल झालं. तुम्ही बघू शकता शेजारची झाडं आहेत, आसपासची झाडं आहेत, त्यांना कुणालाच आपल्याला लीफ कर्ल दिसत नाही. याच्यावर येऊन हा स्टॉप झालेला आहे. तर त्या प्रकारे आपण फवारणीचं पण नियोजन करतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण 15 दिवसाला एकदा, किमान 15 दिवसाला आपण मायक्रोन्युट्रिएंट रिपोर्टे सोडत असतो. तर ही अशी आपली बाग आहे. सेटिंग खूप चांगल्या प्रकारे आहे. तर आपल्याला माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.